समजा तुझं लग्न पुढे हिटलरशी झालं तर? हिट आहे? हिट काय हिटलर आहे हा. हिटलर पडलाय मराठी मुलीच्या प्रेमात आणि करायला निघालाय लग्न. बघूयात काय येते मजा. हा धमाल परफॉर्मन्स तुमच्या समोर घेऊन येत आहेत लास्ट सीझनचे विजेते वैभव आणि त्यांच्या बरोबर येते क्षिती. माय नेम इज ॲडॉल्फ हिटलर हो. मी आलो मुंबई नगरीला. जाळ्यात माझ्या फसली मासोळी. पोरगी पटली हो मराठ मोळी. जाऊ नको तिकडे ये ना जरा इकडे. उर्वी तुझ्यासाठी कधीपासून ठमी. थमे हो जग जिंकलं नाही अजून मी. युद्ध सुरू होऊन बराच काळ लोटला. शत्रू बर्लिन पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. बहुतेक आपल्याला तळघरात जावं लागेल. चल चल चावट. हम तुम एक बंकर में बंद हो और चाबी खो जाए. तेरी बैया की झूल झुलैया में ठमी खो जाए. भैया की झुले झुलैया. ते भैया जर्मनीतही आले. मी आता भैया नाही रे हिटलू. बैया बैया. तुझं हिंदी किती कच्चा आहे. तू क्लासेस का नाही लावत आजमीनचे? ते शक्य नाही ठमे. ते शक्य नाही. नाझी नाझी मराठी बघायला मिळते. नाझी टॉकीज. ठमे तू आणि मी हा एकांत दरवाजावर डू नॉट डिस्टर्ब ची पार्टी. चल रोमॅन्स करूया. लग्न आधीच? रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए. मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. खाया पिया कुछ नहीं गिलास थोडा बारा आना. अगं तुला हातही नाही लावलाय मी अजून. गंमत केली रे. गंमत हेल हिटलरची गंमत. Warum dauert es so lang, dann kriegst du gewinnen, geben Sie mir Grund dafür! Dafür! Ju. Ju? 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 सॉरी मी विसरलोय. आय एम सॉरी. ओके ओके नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. वैभव ए वैभव थांब. वैभव थांब. अजिबात जायचं नाही. जो होगा इधर मेरे भाई. असं सोडून नाही जायचं स्टेज. कम ऑन वैभव. कम ऑन वैभव. कम ऑन ऑडियन्स एव्हरीबॉडी. चल चल वैभ्या. कम ऑन वैभ्या. मला नाही आठवते खरंच पुढचं. आठव. टेक युअर टाइम. परफॉर्मन्स चालू असताना स्टेज सोडून नाही जायचं. आणि तू तर नाहीच जायचं. कम ऑन यू कॅन डू इट. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन वैभव. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. डोंट लूज हार्ट. कम ऑन कम ऑन वैभव. कम ऑन. चल 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 चल. थांबू नको. सॉरी सॉरी. नो नो प्रॉब्लेम. गो फॉर इट. गो फॉर इट. Warum dauert es so lang, dann kriegst du gewinnen, geben Sie mir Grund dafür! हिटलरचा अपमान करतेस. ज्याने जूना किड्या मुंग्यांप्रमाणे छळलं मारून टाकलं त्या हिटलरचा तू अपमान करतेस. आम्ही नाही. असं काय? आपण लग्न करूया. लग्न गांधर्व विवाह करूया. गांधर्व विवाह. हा या लायटर भोवती आपण ना 7 फेऱ्या मारूया. चालेल का नाहीये? एक मारूया. करेक्ट. भावना महत्वाची. चल. ठमे आपलं लग्न झालं. ठमे आजपासून तू माझी नवरा मी तुझा बायको. नाही नाही मी तुझा नवरा तू माझी बायको. चौका ठमी ॲडॉल्फ हिटलर. वा लग्नानंतर सगळंच किती वेगळं वेगळं वाटतं नाही. हो हो. चला लग्नाचे सोपस्कार उरकले. जावा दूध बिद घेऊन या. इथे बंकर मध्ये. अरे ते कसं शक्य आहे ना. चल आपण आपला मधुचंद्र उरकूया. अरे पण चंद्र बघायला इथे विंडो पण नाहीये. विंडो? तुला काय मधुचंद्राच्या रात्री विंडो शॉपिंग करायचंय? विंडोत गोळी आत आली तर उभ्या उभ्या व्हिडिओ होशील. तरी सुद्धा चंद्र बघितल्याशिवाय मी नाही करायची मधुचंद्र. चंद्र हवाच आहे का तुला? हो. ठीक आहे दाखवतो. हा बघ. बघितलास चंद्र? हो.
चल आता उरकूया मधुचंद्र. नाही, आपण हनीमूनला बाहेर जाऊया ना. एस गिफ्ट प्रॉब्लेम डासवार्ट. म्हणजे काय? अरे बाहेर मित्रराष्ट्रांचा सैनिक उभा आहे. अरे मित्रच आहेत ना ते, त्यांना म्हणावं रिसेप्शनला या. काय आहे? युद्ध बाहेर चालू आहे आणि तुला रिसेप्शन हवंय. रिसेप्शन हवं म्हणजे हवं. बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना टॉमे, ठेवूया आपण रिसेप्शन. आता तरी जवळ येशील? नाही, नो नेव्हर. आधी अटी. अटी? लग्नाच्या पहिल्या रात्री अटी? बायको आहे का सरकारी टेंडर? बर ठीक आहे सांग तुझ्या अटी. मला ना सकाळी उठल्या उठल्या बेट्टी बरोबर ब्रेकफास्ट लागतो. अगं हिटलर आहे का मी, बटलर नाही. जेवणानंतर मला गोड लागतच. ये आत्ताच तुझं तोंड गोड करतो. हाजीरपणा केलास ना लागण्याने फोडीन तुला. दुसऱ्यांच्या बायकांकडे जर चोरून बघितलंस ना, लाल मिरचीची बुक्की घाली ना डोळ्यात. अगं हे तळघरात मी कुणाकडे बघणार आहे ठमे? आठवड्यातनं 4 वेळा सिनेमाला, 2दा पिक्चरला आणि 3दा फिरायला न्यायचं. फिरायला? हो. मग ते कधी करायचं? हे काय? प्रेम कधी करायचं? प्रेम मी विसर आता. लग्न केलं ना आपण, मुलांच्या फ्युचरचा विचार कर तू. ठमे हो, आता सुरुवात केली तर उद्या होतील ना मुलं? मुलं कशी होतील रे? आणि मला एक सांग सोन्या, तुला कशाला पाहिजे रे दुसरं महायुद्ध? आज दुसरं करतोयस, उद्या तिसरं करशील, परवा 4थं करशील. म्हणजे तू गावभर वळू सारखा हिंडणार आणि मी काय घरात बसून कोट्या खेळू? आणि हे बघ, शेजारच्यांशी भांडायचं वगैरे अजिबात नाही. का? उगाच इतिहासात धडे वाढतात रे. मुलं काय म्हणतील? वाह, क्या बात है, क्या बात है. हिटलर मेला तो मेला, 4 धडे वाढवून मेला. वा. कशाला भाजायचे तुला लष्कराच्या भाकऱ्या? अगं मला जग जिंकायचं आहे. हे असले उद्योग उमरा बाहेर करायचे. हिटलू, आधी तू तुझी मिशी काढून टाक बघू. किती गलिच्छ दिसते ती. तुला जा नाव्याकडे जा. अगं पण ती ओळख आहे माझी. तुझी कसली आली ओळख? चॅपलिनची ओळख आहे ती. चॅपलिन मुळेच तर तू फेमस झालास, चार्ली चॅपलिन सारखा दिसणारा हिटलर म्हणून. अगं पण ते हे बघ, इथे बसून नुसते जीव मारण्यापेक्षा नोकरी बिकरी बघ गुरख्याची कुठेतरी. गुरख्याची नोकरी करू मी? तो काय मी करू? बरं दिसेल का हिटलरच्या बायकोनी नोकरी केलेलं? अगं हिटलर गुरखा झालेला चालतो, तर हिटलरच्या बायकोने नोकरी केलेली नाही चालत. ही बहुतेक धंद्याला लावते मला आज. अगं मी हुकुमशाह. ते घराबाहेर. घरात फक्त माझा हुकूम चालणार. अगं ठमे असं काय करते? शत्रू कुठल्याही क्षणी आत येईल. अय्या, शत्रुघ्न सिन्हा येणार आहे. शॉटगन. मी कशी दिसते? मी पटकन कपडे बदलून येऊ का? मी एक काम करते, मी आवरून येते, तोपर्यंत तू मॅचिंग लिपस्टिक आणि कानातली शोधून ठेव. ठमे ज्या हिटलरने जूना किड्या मुंग्यांप्रमाणे मारलं, तर तू मला केसातल्या जू इतकी किंमत देत नाहीये. म्हणतात ते खरं आहे रे, म्हणतात ते खरं आहे. प्रेसची बायको झाली की हिटलरचाही पुलंचा बेमट्या होतो, बेमट्या. काय करायचं जगून, त्यापेक्षा मेलेलंच बरं. आता कळलं हिटलरनी आत्महत्या का केली ते? दोघांसाठी खूप जोरात टाळ्या होतं. धमाल झाला ऍक्ट तुमचा आणि तुम्ही विजेते आहात, त्यामुळे मला वाटतं की तुम्ही इथे सुद्धा जिंकलेलेच आहात. वळूयात परीक्षकांकडे. स्वप्नील सर, कसा वाटला हा ऍक्ट? काय झालं वैभव? खूप टेन्शन आलं होतं. एकतर विजेता, आमची विजेती जोडी आणि नाही खूप अपेक्षा आहेत लोकांच्या, आणि त्याचं प्रचंड दडपण आलं मला. आमची रिहर्सल चांगली झाली होती, सगळं चांगलं झालं होतं, पण क्षमा एका पॉइंटला मला नाही, ते मला आठवलंच नाही पुढचं काही. आय एम सॉरी. खरंच मी सगळ्यांची माफी मागतो की असं नाही माझ्याकडून होतं कामा. म्हणून नाही झालं ना? ए वेडे, असं नाही, खरं होऊ शकतं म्हणून. असं नाही. जगात आपण अनेक जणांबरोबर काम करतो, त्यात काय हे नाहीये, तसं काही नाहीये. पण जरा टेन्शन आलंय मला, दुसरं काही नाही. मला खूप भीती वाटली. एका पॉइंटला खूप भीती वाटली, त्या सगळ्याचीच भीती वाटली. हे दडपण जे आलंय वैभव, ते दडपण अत्यंत योग्य आहे आणि ते दडपण अत्यंत चांगलं आहे. तू आज ऍक्ट विसरलास या लॉजिकने ते दडपण चांगलं नाहीये, पण या दडपणचा वापर तुझे पुढचे परफॉर्मन्सेस बेटर करण्यासाठी कर. तुझी नवीन पार्टनर क्षिती,
तितकीच धमाल कराल जितकी तुम्ही पहिल्या पर्वात केली होती सेपरेटली. काही सॉरी, तुला मी रडवलाच. म्हणजे चांगलं काम करून खरं तर रडवायला पाहिजे, वाईट काम करून नाही. ऑफकोर्स पहिल्या पर्वात तुला एवढा अख्ख्या महाराष्ट्राचा प्रतिसाद तुला मिळालेला आहे, त्यांच्यात तू अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आहेस आणि तुला त्या जबाबदारीची जाणीव आहे हे आता मला कळलं. तर आता हे झुगारून दे सगळं दडपण आणि तुमची जोडी पुन्हा एकदा हिट ठरवा. वैभव आणि क्षिती, वेलकम टू द फॅमिली. स्वप्नील, ह्यांचे मार्क्स जाणून घ्यायची मलाही उत्सुकता आहे, प्रेक्षकांनाही आहे, तर प्लीज. फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली या मिस्टेकचे मार्क्स कापले जातील. 8 गुण निर्मितीताई. वैभव, मला वाटतं की पहिल्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडला पण तुझी अशीच थोडीशी अडखळत सुरुवात झाली होती आणि फायनली तू विनर ठरला होतास. मला वाटतं ही पण तशीच नांदी असू द्या असे मी तुला आशीर्वाद देते. 8 गुण म्हणजे एकूण 16 गुण. निर्मिती मावशी, निर्मितीताईंच्या टीम मध्ये गेलेले आहेत. क्या बात है. मला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.